लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी नारी शक्ती वंदन विधेयक महिलांना लाडक्या बहिणींना 33% आरक्षण देण्याचं विधेयक सभागृहामध्ये आणलं आणि या देशामध्ये नारी शक्तीला आमच्या लाडक्या बहिणींना एक न्याय देण्याचं, त्यांना आत्मनिर्भर करण्याचं, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विधेयक मांडून केला। त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। काल खऱ्या अर्थाने सर्व विरोधी पक्षांना, काँग्रेस, इंडिया अलायन्स यांना एक संधी होती की या नारी शक्तीचा सन्मान करण्याची संधी होती, परंतु नारी शक्तीचा सन्मान न करता त्यांनी विधेयक हाणून पाडलं आणि त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर, देशासमोर आला। एक महिलांच्या विरोधी चेहरा त्यांचा देशासमोर आला आणि म्हणून मी विरोधी पक्षाचा ज्यांनी या महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला त्यांचा मी निषेध करतो आणि जाहीर धिक्कार करतो। खरं म्हणजे प्रधानमंत्री मोदीजींनी हे म्हटलं होतं की याचं क्रेडिट तुम्ही घ्या, हे जे महिला विधेयक बिल आहे त्याचं श्रेय तुम्ही घ्या आणि तुम्हाला श्रेय घ्या, परंतु महिलांना या ठिकाणी न्याय देण्याची आवश्यकता आहे। एक दलित, शोषित, पीडित सर्वसामान्य लोक वर्गातल्या महिला यांना न्याय देण्याची संधी विरोधकांच्या हातात आली होती, परंतु त्यांनी ती संधी गमावली। त्यांनी त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे आणि महिला विरोधी चेहरा त्यांनी या देशाने पाहिलेला आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना जसं विरोधकांनी विरोध केला आणि लाडक्या बहिणींना त्यांना खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवला, तसं या देशातल्या लाडक्या बहिणी या विरोधकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। आणि मोदीजींनी हेही सांगितलंय की या लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी